नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी आणि जीवा आर्यासाठी टिफिन घेऊन येतात. आता आर्या एवढी भुकेलेली असते की ती भराभर खायला सुरुवात करते. तर नंदिनी तिला म्हणते, आर्या अगं सावकाश, किती भराभर खातीयेस, ठसका लागेल तुला. तर आता जीवा म्हणू लागतो, बघ आता बाळाची आईच इतकी भराभर जेवते म्हटल्यावर बाळसुद्धा. तर आता नंदिनी म्हणते, पण बाळाची आई तर मी. तर आता जीवा पटकन नकळतच म्हणतो, तू कुठे आई होणार आहेस. आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. तर जीवा म्हणतो, नाही म्हणजे तिच्या पोटात आपलं बाळ, असं म्हणत जीवा आता नंदिनीला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. पण नंदिनीला मात्र या सगळ्याचंच खूप वाईट वाटलेलं असतं. तर त्याचवेळी आर्याला जेवत असताना ठसका लागतो. आता लगेच जीवा तिला सावरतो, तिच्या पाठीवरून हात फिरवतो आणि म्हणतो, सावकाश. नंदिनी आता आर्याला पिण्यासाठी पाणी देते. जीवा आर्याची खूप काळजी घेत असतो, तिच्या पाठीवरून हात थोपटत तिला सावरत असतो. तर त्यावेळी हे सगळं काही दृश्य नंदिनी पाहते. आता आर्याचा ठसकाही थांबलेला असतो, पण जीवाचा हात काही बाजूला होत नसतो. तर त्यावेळी नंदिनी जीवाला भानावर आणत म्हणते, तिचा ठसका थांबलाय. त्यावेळी जीवाच्या लक्षात येतं की नंदिनी असं का बोलतेय. जीवा लगेच आपला हात बाजूला घेतो. तर त्यावेळी नंदिनी मात्र जीवा आणि आर्याकडे पाहत असते. आर्या काहीच प्रत्युत्तर देत नाही, कारण हे सर्व क्षण आर्यालाही आवडत असतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं पार्थचं फोनवरचं बोलणं झालेलं असतं. तर आता काव्या पार्थला विचारते, सगळं काही ठीक आहे ना. तर पार्थ म्हणतो, ऑल ओके. तर काव्या म्हणते, पार्थ मला खूप भारी वाटतंय, म्हणजे इथे मीडियाची माणसं आली आहेत म्हणून असं नाही, परंतु आपल्या कामाची कोणीतरी दखल घेते या गोष्टीचं भारी वाटतंय. आता काव्या हात सोडत म्हणते, युनिव्हर्सकडे माझी इतकीच मागणी आहे, ज्या पद्धतीने यांनी आपल्या कामाची दखल घेतली तशीच आपल्या कामाची दखल सरकारने घ्यावी आणि हा रस्ता कायमचा दुरुस्त करावा, तोही कायमचा, कोणालाही त्रास होऊ नये यासाठी. आणि त्याचवेळी पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. पोलिसांची गाडी ही IIP रोडच्या दिशेनेच येत असते आणि ज्यावेळी इन्स्पेक्टर रावराणे त्या गाडीतून खाली उतरतात त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, काय वाटतंय तुम्हाला देशमुख, हे इन्स्पेक्टर मलाच अटक करण्यासाठी आले असतील का. तर पार्थ काव्याला म्हणतो, मी बरं असं काही होऊ देईन, तुमच्या अगोदर त्यांना मलाच अटक करावं लागेल. आता इन्स्पेक्टर रावराणे त्यांच्या टीमसोबत पुढे येत असतात. तर इकडे काव्या पार्थला म्हणते की ते करतील हो, पण आपल्या बेबू श्रीकृष्णासारखा जेलमध्ये जन्माला येणार की काय, असं म्हणत काव्या पार्थची मस्करी करत असते. तर पार्थ काव्याला म्हणतो, सिरियस टॉपिकवर सुद्धा तुम्हाला मस्करी सुचतेय का. आता इन्स्पेक्टर साहेब समोर येताच पार्थ त्यांना म्हणतो, हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जर अटक करायची असेल तर मला करा, त्यांना नाही. तर इन्स्पेक्टर रावराणे पार्थला म्हणतात, काय काय बोलताय तुम्ही. तर काव्या म्हणते, करेक्ट आहे, काय बोलताय तुम्ही हे देशमुख. अहो आपण कुठला कायदा हातात घेतला नाहीये, कुठला नियम मोडला नाहीये, तर मग हे तुम्हाला कशाला अरेस्ट करतील. तर इन्स्पेक्टर रावराणे काव्याला म्हणतात, पण प्रश्न तर हातात घेतलातच ना. तर काव्या म्हणते, हो घेतला, कारण कोणीतरी हा प्रश्न हातात घ्यायलाच हवा होता ना साहेब. पण आता बघू या प्रश्नाचं उत्तर मला कधी मिळतंय. तर त्यावेळी इन्स्पेक्टर रावराणे काव्याला म्हणतात, अहो मॅडम, तुमचं उत्तर स्वतःहून तुमच्या समोर चालत येतंय. आणि त्यावेळी IAS ऑफिसर यांची गाडी तिथे आलेली असते. आता स्वतः राजाध्यक्ष मॅडम त्या ठिकाणी आलेले असतात. राजाध्यक्ष मॅडमना पाहून काव्याला धक्काच बसतो. पार्थ म्हणतो, राजाध्यक्ष मॅडम. तर आता राजाध्यक्ष मॅडम काव्याच्या समोर येऊन उभ्या राहतात. त्यावेळी मात्र काव्या शांतच असते. सगळेच जण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. इन्स्पेक्टर रावराणे यांची ही बोलती बंद झालेली असते. तर IAS ऑफिसर राजाध्यक्ष मॅडम काव्याला म्हणतात, काव्या तुम्ही तर आताच IAS झाल्याप्रमाणे वागायला लागलात आणि आता सगळ्यांची कामं तुम्हालाच करायची आहेत का. आता राजाध्यक्ष मॅडमचं हे बोलणं आणि त्यांचा हा प्रश्न ऐकून काव्या त्यांना काहीच प्रत्युत्तर करत नाही, ती शांतपणे उभी असते. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता आर्याचं जेवण झालेलं असतं. तर जीवा नंदिनीला विचारतो, गईचं पोट भरलं असेल ना. तर नंदिनी म्हणते, हो असं वाटतंय. तर त्याचवेळी आर्या त्या ठिकाणी येते आणि म्हणते, वा वा, कसले कमाल आहात तुम्ही दोघेजण, खरंच कमाल आहात. तर आता नंदिनी म्हणते, आर्या तुझ्या जेवणाची जर गैरसोय होत असेल तर अगं आम्हाला सांगत जा, आम्ही तुझ्यासाठी जेवण घेऊन येत जाऊ. तर जीवा म्हणतो, हो ना, नाहीतर कोणाजवळ तरी पाठवून देऊ, काहीच हरकत नाही, पण तू अशी उपाशी राहू नकोस. तर आर्या म्हणते, नाही नको, उगाच तुम्हाला त्रास कशाला. तर नंदिनी म्हणते, अगं त्रास कसला आहे त्यात, बाळाची आई आणि बाळ जर पोटभर जेवणार असतील तर मग या गोष्टीचा त्रास कसा होईल आम्हाला.
आता आर्या जीवा आणि नंदिनीला विचारते, तुम्ही हे सगळं काही खरं बोलताय ना? माझी मस्करी तर करत नाही आहेत ना? नंदिनी म्हणते, नाही ग. आता आर्या खुश होते आणि म्हणू लागते, म्हणजे असा टिफिन, असा डबा मला रोज मिळणार आहे? बापरे, खरंच. पण आजचा माझा डबा तुम्ही बघायला हवा होता. खरं तर असं जेवण दुश्मनाला सुद्धा कोणी घालू नये. आता आर्या नंदिनीला म्हणते, पण नंदू, आज मी खूप घाईत जेवले ना, आणि म्हणूनच माझी ही गुड गर्ल माझ्यावर नाराज झाली आहे ना? तर नंदिनी म्हणते, नाही ग, असं काही नाही. तर आर्या म्हणते, पण खरं सांगू का, जेवण हा माझा वीक पॉईंट आहे. मला वेळेत जर जेवण नाही मिळालं ना, तर खूप विचित्र वाटतं मला. म्हणजे असं ब्रेकअप झाल्यासारखं वाटतं. मी नाही राहू शकत. म्हणजे जेवण हा माझ्यासाठी सगळ्यात जवळचा विषय आहे. आणि त्यातही जर मला असं छान कोणीतरी रोज जेवण देत असेल, आणि जर एवढं छान जेवण मला रोज मिळणार असेल, तर त्या व्यक्तीच्या लगेच प्रेमात पडेन मी, लगेच हो म्हणेन, अशी व्यक्ती आहे मी. असं म्हणत आता आर्या जीवाकडे पाहते. पण खरंच आज कसलं जेवण होतं, एक नंबर भारी. ते फोडणीचं वरण, ती लसूण, त्यावर अशी पेरलेली ती कोथिंबीर, खरंच, आणि त्यावर तुपाची धार, वा वा, इतकं भारी जेवण होतं ना. असं म्हणत आर्या आता जेवणाची तारीफ करत असते. तिला नंदिनी आणि जीवाने बनवलेलं जेवण खूप आवडलेलं असतं. तर नंदिनी आर्याला म्हणते, तुला जेवण आवडलं ना, पण त्यातलं फोडणीचं वरण तुला जास्त आवडलं, कारण ते तर जीवांनी बनवलं होतं. फोडणीचं वरण ही तर जीवांची स्पेशालिटी आहे, आणि आजचं फोडणीचं वरण त्यांनीच बनवलं होतं. आता मात्र आर्याला धक्काच बसतो. आर्या म्हणते, काय सिरियसली? आर्या खूप खुश होते आणि जीवाकडे पाहते. आर्या आता जीवाचं कौतुक करत म्हणते, कमाल शेफ जन्मीचे, प्लीज तुमचा हात द्या. असं म्हणत आर्या आता जीवाचा हात हातात मागते. आणि आता जीवाच्या हातावर ती केस करते. हे पाहून नंदिनीला कुठेतरी वाईट वाटतं. जीवा नंदिनीकडे पाहतो, तर त्याच वेळी आता आर्याला फोन आलेला असतो. आर्या म्हणते की हो आलेच. तर आता आर्या नंदिनीला म्हणते, मला एक इमर्जन्सी आली आहे आणि त्यासाठी जावं लागेल. पण हो नंदू, प्लीज तू हा वरण आणि कोशिंबीरचा डबा घेऊन जाऊ नकोस, मी नंतर खाईन. असं म्हणत आर्या आता तिथून निघून जाते. इथे नंदिनी मात्र थोडी जीवावर रागवलेली असते. ती जीवाशी काहीच बोलत नाही. जीवा ही नंदिनीकडे पाहतो, त्यालाही खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, आय एस ऑफिसर राजाध्यक्ष मॅडम आता काव्याला प्रश्न करत म्हणतात, सगळी कामं काही तुम्हालाच करायची आहेत का काव्या देशमुख? हेच विचारलं होतं ना रावराने तुम्ही? असं म्हणत आता राजाध्यक्ष मॅडम इन्स्पेक्टर रावराने यांच्याकडे पाहतात. तर इन्स्पेक्टर रावराने म्हणतात की हो, येस मॅडम, मी असंच विचारलं होतं. खरं तर तुम्ही म्हणालात तसेच या डॅशिंग आहेत. मी अजिबात सपोर्ट दाखवला नाही, पण त्या मागे नाही हटल्यात. तर त्यावेळी राजाध्यक्ष मॅडम आता इन्स्पेक्टर रावराने यांची खरी ओळख करून देत म्हणतात की अतिशय जबाबदार आहेत इन्स्पेक्टर रावराने. त्यांच्या कामात ते कधीही कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ देत नाहीत. त्यांचं काम अगदी ते नेटाने करत असतात. ज्यावेळी तुम्ही IIP रोड बघायला आलात, तुम्ही लोकांच्या भेटी घेत होता, त्याच वेळी सगळ्या गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या. त्यावेळीच सगळं मला कळालं होतं. मला हेही माहीत होतं की प्रोटोकॉलप्रमाणे तुम्ही इन्स्पेक्टर रावराने यांना भेटणार. खरं तर इन्स्पेक्टर रावराने हे अतिशय तत्पर अधिकारी आहेत. त्या क्षणाला त्यांनी तुम्हाला मदत केलीही असती, पण मला तसं होऊ द्यायचं नव्हतं. आता राजाध्यक्ष मॅडम यांना घडलेला प्रसंग आठवतो, कारण राजाध्यक्ष मॅडम यांनी इन्स्पेक्टर रावराने यांना फोन केलेला असतो आणि म्हणालेले असतात, ती मुलगी जिद्दी आहे हा रावराने, आणि तिच्यात एक स्पार्क आहे. अहो पण रावराने, तुम्ही जर आत्ता तिला मदत केली तर पुढे जाऊन तिला असंच वाटणार आहे की असं सहज आणि सोपं असणार आहे. पण ते सगळं काही तसं नाही आहे ना. आणि मलाही पाहायचं आहे रस्त्यावर असणारे खड्डे बुजवण्यासाठी या भावी IAS काव्या देशमुख या सिस्टीममधील खड्डे कसे बुजवतात ते. आता IAS ऑफिसर राजाध्यक्ष मॅडम यांच्या शब्दाचा मान ठेवून इन्स्पेक्टर रावराने यांनी काव्याला मदत करायला नकार दिलेला असतो. तर आता इन्स्पेक्टर रावराने काव्याला म्हणतात, सॉरी मॅडम, परंतु मी फक्त राजाध्यक्ष मॅडम यांचे आदेश फॉलो करत होतो. त्या मला म्हणाल्या की त्यांना तुमची परीक्षा घ्यायची आहे. आता हे ऐकून काव्याला धक्काच बसतो. तर आता काव्या घाबरतच राजाध्यक्ष मॅडमना विचारते, मग या परीक्षेत मी पास झाली का मॅम? तर त्यावेळी राजाध्यक्ष मॅडम काव्याला म्हणतात, उत्तरपत्रिका पाहायची आहे तुम्हाला? तर काव्या मान डोलावत होकार देते. तर त्यावेळी राजाध्यक्ष मॅडम इन्स्पेक्टर रावराने यांना विचारतात, रावराने, उत्तरपत्रिका कुठपर्यंत आली आहे? तर रावराने म्हणतात की मॅडम, तर त्याच वेळी ते पाहतात तर गाडी तिथे आलेली असते. आता गाडी येताच कोणत्याही एक क्षणाचा विलंब न करता ज्यांनी
काव्याला ह्या सगळ्यावरून खूप काही सुनावलेलं असतं. त्यांनी काव्याला हाडतूड करत त्यांच्या ऑफिसच्या बाहेर काढलेलं असतं आणि काव्याला त्रास दिलेला असतो. ते चक्क काव्याच्या समोर असतात आणि ते सुद्धा अनवाणी पाहणी, कारण राजाध्यक्ष मॅडम यांची ऑर्डर शेवटी त्यांना फॉलो करावीच लागते. आता काव्याच्या ठेकेदारांना भेटलेली असते. ते ठेकेदार काव्याच्या समोर असतात. आता ते राजाध्यक्ष मॅडमच्या समोर येतात आणि हात जोडत म्हणतात, मॅडम आलो मी, तुमचा आदेश मिळाला आणि पटकन आलो. बघा ना, पायात चप्पलही नाही घातली. आता समोर काव्याला पाहून त्यांना धक्काच बसतो. ते म्हणतात तू? तर आता ते राजाध्यक्ष मॅडम यांना म्हणतात, तुम्ही मला यांची माफी मागायला बोलवलत का? तर राजाध्यक्ष मॅडम म्हणतात, का माफी मागायची नाही आहे का? पण हो, मी तुम्हाला यांचीच माफी मागायला इथे बोलावलं आहे. त्याला 2 कारणं आहेत. एक म्हणजे जे काम तुम्ही करायला हवं ते त्यांनी केलं आहे, तुमचं काम त्यांनी हाती घेतलंय. आणि तुम्हाला जर माफी मागायची नसेल तर नका मागू तुम्ही, पण ज्यावेळी त्या IAS होतील त्यावेळी त्यांच्या ऑर्डर कशा फॉलो करणार आहात तुम्ही? आता मात्र ते घाबरतात आणि राजाध्यक्ष मॅडमना म्हणतात, असं आहे वय, टेन्शन नका घेऊ आणि काळजी नका करू, मागतो ना मी माफी, असं म्हणत आता शेवटी त्याने काव्यासमोर हात जोडलेले असतात आणि म्हणतो, कविता मॅडम माफी मागतो मी तुमची. तर त्यावेळी पार्थ म्हणतो, कविता नाही, काव्या देशमुख. तर ते ठेकेदार काव्याला माफी मागत म्हणतात, सॉरी, खरंच काव्या मॅडम सॉरी, माफ करा मला. आता मात्र IAS ऑफिसर राजाध्यक्ष मॅडम यांनी काव्या IAS ऑफिसर होण्या अगोदरच ठेकेदारांना काव्याच्या समोर झुकवलेलं असतं आणि आता मात्र IAS ऑफिसर राजाध्यक्ष मॅडम यांना काव्याचा अभिमान वाटत असतो. त्या अभिमानानेच काव्याकडे पाहत असतात. ठेकेदार फक्त काव्याचीच नाही तर इन्स्पेक्टर रावराणे यांची सुद्धा माफी मागतात आणि म्हणू लागतात, माफ करा साहेब. आणि त्यानंतर ते काव्याला म्हणतात, हा रस्ता पुढच्या 2 दिवसात हा रस्ता अगदी मक्खनसारखा करून टाकेन बघा, अगदी चकाचक. तर काव्या म्हणते, हो का, हा सोड, बाकीच्या रस्त्यांचं काय, ते होणार आहेत की नाहीत? नाही म्हणजे हा प्रश्न फक्त IIP रोडचा नाही आहे ना, आपल्या एरियात असे बरेच कितीतरी रस्ते आहेत. आपल्या तालुक्यातले, राज्यातले, आपल्या शहरातले, देशातले सगळेच रस्ते दुरुस्त व्हायला नकोत का? असं म्हणत आता काव्या त्यांना प्रश्न करते. तर काव्या पुढे म्हणते, कसं आहे ना, आम्ही आमचा टॅक्स भरतो की नाही, आमची बिलं आम्ही वेळेत पूर्ण करतो की नाही, करतो. मग आता तुम्हीच मला सांगा की टॅक्स पण आम्हीच भरायचा आणि मग काय, तुमचे हे खड्डे असणारे हे रस्ते, त्यांच्यावरून आमचे नातेवाईक प्रवास करणार, त्यांचे इथे अपघात होणार, त्यांचे ॲक्सिडेंट होणार आणि मग काय, त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करायचं आणि मग हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलची बिलंसुद्धा आम्हीच भरायची. हा कुठला न्याय सांगा ना, बोला आता, हा कुठला न्याय? आता मात्र त्यांची बोलतीच बंद होते. तर काव्या पुढे म्हणते, अहो तुमच्या अशा या खड्डे असलेल्या रस्त्यांमुळे फक्त अपघातच नाही तर ट्रॅफिक जाम होतं. प्रत्येक जण इथे ट्रॅफिकमध्ये अडकतं, त्यांना त्रास होतो, मानसिक शारीरिक त्रास सहन करावे लागतात. या सगळ्यात प्रत्येक व्यक्तीच्या वेळेचा खोळंबा होतो, त्याचं काय करणार? असं म्हणत काव्या त्यांना प्रश्न करते. कुठलाही माणूस घरातून निघताना कामावर वेळेत पोहोचतच नाही, त्याचं काय करणार? या सगळ्यातून तुम्हाला एक गोष्ट कळते का, आम्ही आमच्या इच्छितस्थळी वेळेत न पोचणं याचं कारण काय आहे? तर एकमेव म्हणजे तुमचे हे रस्ते. तुमच्या या रस्त्यांमुळे आम्हाला ज्या ठिकाणी वेळेत जायचं आहे त्या ठिकाणी आम्ही पोचूच शकत नाही. अहो एवढी जाणीव तरी माणसाला असायला हवी की खेडेगावात दगडधोंडे असलेल्या रस्त्यातून मुलं शाळेत जातात. या सगळ्याला कारण काय, तर तुमचे हे खराब रस्ते. या सगळ्यामुळे होणारा त्रास. एवढंच नाही हो, तर अगदी मयत नेताच तशीच 4 लोक साडीची झोळी करून आजारी बाईला हॉस्पिटलला नेतात आणि तेही तालुक्याच्या दवाखान्यात. का, तर तुम्ही नागरिकांना ज्या सुखसुविधा, ज्या गोष्टींचा पुरवठा केला पाहिजे त्या गोष्टी तर तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचूच देत नाही आहात. नागरिकांचे मूलभूत गरजा तुम्ही भागवतच नाही आहात. या सगळ्यात नागरिकांची जी अवस्था होती त्याचा एकदा तरी विचार केलात का तुम्ही? तुमच्या सुखसोयी नागरिकांना अपुऱ्या पडतायत. नाही, खरं तर तुमची इच्छाशक्ती अपुरी पडतीये आणि आडवा येतो तो म्हणजे भ्रष्टाचार. असं म्हणत काव्य सरळ त्यांच्यावर आरोप करत असते, त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देत असते. आता काव्य त्यांना जाणीव करून देत म्हणते, या जनतेनेच तुम्हाला निवडून दिलंय हे विसरू नका साहेब, नाहीतर पुढच्या वेळी मतदानाच्या वेळी या जनतेची इच्छाशक्ती कमी पडेल साहेब.
आता काव्याने चांगलीच त्यांची कान उघडणी केलेली असते आणि काव्याचं बोलणं त्यांनाही पटलेलं असतं. शेवटी ते मान्य करत काव्याला म्हणतात, सॉरी मॅडम, खरंच माझी चूक झाली. आता सर्वजण टाळ्या वाजवत काव्याचं कौतुक करतात. काव्याच्या या कामाचा IAS ऑफिसर राजाध्यक्ष मॅडम यांना अभिमान वाटत असतो आणि म्हणूनच ते अभिमानाने काव्याला म्हणतात, आय एम प्राऊड ऑफ यू डिअर. तुझ्यातलं हे स्पार्क मी पाहिलं आणि ते स्पार्क कायम टिकवून ठेव. जबाबदारीची जाणीव कायम अशीच असू देत. अहो, खऱ्या धुरंधर तर तुम्हीच आहात काव्या. आता काव्या लगेच मॅडमना सॅल्यूट करते. तर त्यानंतर मॅडम काव्याला म्हणतात, खरं तर तुमच्यातील ही जनतेसाठी असणारी तळमळ अशीच धगधगत राहू देत. असं म्हणत आता त्या साहेबांशी बोलत राजाध्यक्ष मॅडम तिथून निघून जातात आणि त्यांनी कामाला सुरुवातही केलेली असते. आता पार्थलाही काव्याचा अभिमान वाटत असतो. आता पार्थ काव्याला जवळ घेतो आणि त्यानंतर काव्या पार्थ एकमेकांचा हात हातात घेत पुन्हा एकदा एकजुटीने तिथून निघून जातात. त्यांनी त्यांचं काम अगदी व्यवस्थित केलेलं असतं. काव्याच्या या कामामुळे आता संपूर्ण यंत्रणा जागी झालेली असते. काव्याच्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाने सिस्टीम जाग्यावर येते, भानावर येते आणि लगेच IIP रोडच्या कामाला सुरुवातही होते. आणि काव्याच्या कामाची दखल ही फक्त मीडियानेच नाही तर सरकारने सुद्धा घेतलेली असते आणि काव्याचं काम आता पूर्ण झालेलं असतं. ज्यासाठी काव्याची धडपड असते ते काम पूर्ण झालंय हे पाहून काव्य खूप खुश होते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात. आता गाडीतून उतरणार तर त्याचवेळी जीवाचा हात नंदिनी पकडते आणि त्याला थांबवते. त्यावेळी जीवा नंदिनीला विचारतो, काय ग, काय झालंय? नंदिनी फक्त जीवाकडे पाहत असते. जीवा विचारतो, काय झालंय नक्की? नंदिनी काहीच बोलत नाही. ती जीवाला फक्त म्हणते, थांबूयात आपण 2 मिनिट. जीवा म्हणतो, ओके. आता जीवा पाहतो तर नंदिनी शांतच असते. नंदिनी जीवाशी काही बोलत नाही. ती जीवावर रागवलेली असते. जीवाच्या लक्षात येतं. जीवा नंदिनीला म्हणतो, गाणं लावूयात का? नंदिनी काहीच बोलत नाही. पण जीवाने नंदिनीचं आवडतं गाणं, जे गाणं नंदिनी जीवासाठी गायलेली असते, तेच गाणं लावतो. का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. असं म्हणत आता ज्यावेळी गाणं चालू असतं त्यावेळी जीवा नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनीचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करत असतो. पण रुसलेली नंदिनी काही तिचा राग सोडायला तयार नसते. आता नंदिनी जीवाकडे पाहते पण जीवा आणि नंदिनी काही एकमेकांशी बोलत नसतात. नंदिनी एक शब्दही बोलत नसते. तर जीवाला मात्र हसायला येत असतं. नंदिनी आत्ता बोलेल म्हणून जीवा तिच्या बोलण्याची वाट पाहत असतो. पण नंदिनी मात्र जीवाशी काहीच बोलत नाही. ती खूप रागवलेली असते. आता जीवा आणि नंदिनीला ते क्षण आठवतात ज्यावेळी जीवा नंदिनीवर रागवलेला असतो. त्यावेळी नंदिनी हे गाणं लावते आणि जीवासमोर येत कान पकडून जीवाची माफी मागते आणि जीवाला माफ करण्यासाठी विनंती करत असते. आणि आता हे क्षण नंदिनीला आठवतात तर कारण त्यावेळी नंदिनीने जीवाची कान पकडून माफी मागितलेली असते. तर आता सुद्धा जीवाने तसंच करावं असं नंदिनीला वाटत असतं. आणि शेवटी काय, जीवा सुद्धा नंदिनी समोर झुकतोच. समोर कान पकडत नंदिनीची माफी मागत म्हणतो, सॉरी, आता तरी मला माफ करशील? आता जीवा सुद्धा गाणं म्हणत नंदिनीला म्हणतो, अपराध माझा काय असा झाला. आता पुढे काही बोलणार तर त्या अगोदर नंदिनी कानच बंद करते. आता जीवा नंदिनीला विचारतो, काय? नंदिनी म्हणते, का, तुमच्याकडून काही चूक झाली नाहीये का? तर आता जीवा म्हणतो, 1 मिनिट, तुझी ती बहीण भावनेच्या भरात जे काही करते त्याला मला नको दोष देऊस, मला नको जबाबदार धरूस. आता जीवा नंदिनीची मस्करी करत म्हणतो की ती मला जास्त भाव देते म्हणून तुला त्रास होतोय का? आता नंदिनी हसतच म्हणते, अरे मला काय त्रास होईल, पण हो, आता जो काही त्रास होणार आहे ना तो त्रास तुम्हालाच होणार आहे. आता काय आहे ना, जेवण करा, डाळीला फोडणी द्या आणि हो, डबा सुद्धा तुम्हीच नेऊन पोचवा. हो, सांगायचंच राहून गेलं की हातावर जे काही केस वगैरे आहे ना ते सुद्धा तुम्हीच घ्या. असं म्हणत नंदिनी आता जीवाची मस्करी करत असते. आता मात्र नंदिनीचं हे बोलणं ऐकून जीवाला खूप हसायला येत असतं. जीवा खूप हसतो, नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, खरंच माझी बायको म्हणजे वेडाबाई आहे, वेडाबाई. काय हे बायको? असं म्हणत जीवा आता नंदिनीकडे पाहतो. जीवा नंदिनीला म्हणतो, काय हे बायको, काय चाललंय तुझं? 1 मिनिट, तू जलस फील करतेस का? अगं, जर कोणाच्या हातचं जेवण आवडलं ना तर असं किस करतात हातावर. अगं, त्याला ॲप्रिशिएट करणं असंच म्हणतात. त्याला ॲप्रिशिएट किस असं म्हणतात. नंदिनी म्हणते, हो का, पण मी नाही कधी ऐकलं या किसबद्दल. आणि हे कुणीही कोणाला देऊ शकतं का? तर जीवा म्हणतो, हां, आता समजा उद्या तुला कोणाच्या हातचा पदार्थ आवडला तर नंदिनी म्हणते, अजिबात नाही. नंदिनी म्हणते, अजिबात नाही, मी कोणाला ती ॲप्रिशिएट किस वगैरे काय माझ्या हातावर करू देणार नाही आणि कुणालाही मी करणार नाही. नंदिनी जीवावर चिडते आणि म्हणू लागते, प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट असतं जीवा.
तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्य आणि पार्थ घरी येताच मानिनीताई पार्थच्या कानाखाली मारतात आणि पार्थला जाब विचारत म्हणतात एवढं खोटं का बोलताय या मूर्ख आईशी. तर आता जीवा मानिनीताईंना समजावत म्हणतो की आई अगं ते काय बोलतात ते ऐकून तरी घे. तर आता मानिनीताई म्हणतात ए बाबा तू जर काही खोटं बोलत असशील ना तर आत्ताच सांगून टाक म्हणजे एकत्रच डोकं फोडून घेते आणि मोकळी होते. असं म्हणत मानिनीताई खूप चिडलेले असतात. आणि आता मानिनीताईंना होणारा त्रास पाहून काव्यालाही खूप वाईट वाटतं. आपल्यामुळेच त्यांना हा त्रास होतोय हे काव्याला जाणवत असतं. आणि मानिनीताईंचं हे बोलणं ऐकून नंदिनी सुद्धा त्यांच्याकडे पाहते. तर आता मानिनीताई काव्य आणि पार्थला माफ करतील का? काव्याच्या या कामगिरीचं मानिनीताई कौतुक करतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.